नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आणि आज टाकळी येथील समर्थ रामदास स्वामींनी गोमय मारुतीची जी स्थापना केली त्याच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करते. आणि त्या सगळ्या कथानकाची माझ्या हातून लिहिलेली आरतीही इथे सादर करते. नाशिकमधील टाकळी येथील ही गोमय मारुती एक विशेष स्थान आहे. इथे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली गोमय म्हणजे गायीच्या शेणापासून तयार केलेली साधारण 1 फूट उंच अशी ती मूर्ती हनुमान उभ्या स्थितीत आपल्याला दिसतो. डावा हात छातीवर आहे आणि उजव्या हाताने अभय मुद्रा दाखवित असलेली अशी ही मूर्ती आपल्याला दिसते. ही मूर्ती 400 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि आजही ती पूजली जाते. जय जय रघुवीर समर्थ ही समर्थांची घोषणा. गाव तिथे मारुती ही संकल्पना. बलोपासना तरुणांनी करावी म्हणून मारुतीची स्थापना करण्याची त्यांची कल्पना 11 मारुती स्थापन करून त्यांनी समाजामध्ये रुजवली आहे. एक ह्या गोमय मारुतीची अशी एक आख्यायिका सांगितली जाते की एक गिरीधर कुलकर्णी म्हणून गृहस्थ होते. समर्थ ध्यानधारणा उपासना करत बसलेले होते. ही जी गिरीधर कुलकर्ण्यांची प्रेतयात्रा चाललेली होती. ध्यान मूर्ती बघितल्यावर त्यांची पत्नी ती नमस्काराला पुढे आली. डोळे न उघडताच त्यांनी इष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. समर्थाने डोळे उघडले, पाहतात तो एक स्त्री नमस्कार करून उठत होती. तिने विचारलं, तुम्ही असा आशीर्वाद दिलात मला? अहो, माझ्या पतीची तर प्रेतयात्रा चाललेली आहे. समर्थाने क्षणभर डोळे मिटले आणि काय आश्चर्य, ते प्रेत म्हणजे गिरीधर कुलकर्णी उठून बसले. हे आश्चर्य सर्व लोकांनी पाहिलं. अपत्यप्राप्ती नसल्यामुळे पती निधनामुळे ही स्त्री अतिशय दुःखी होती. समर्थांनी दिलेला आशीर्वाद त्यांनी आनंदाने स्वीकारला आणि म्हणाले, आम्हाला जे पहिलं अपत्य होईल ते आम्ही तुमच्या कार्यासाठी तुम्हाला अर्पण करू. पुढे त्यांना काही कालांतराने एक अपत्य प्राप्ती झाली. त्याचं नाव होतं उद्धव. आणि हा उद्धव टाकळी जवळच राहत असल्यामुळे लहानाचा मोठा होताना आईबरोबर त्या मंदिरात येत असे. त्या स्थानी ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चरण केलं, गायत्री मंत्राचं पुरश्चरण केलं, त्या ठिकाणी येत असे समर्थांना नमस्कार करण्यासाठी. कालांतराने हा मुलगा मोठा होऊ लागला. समर्थांचा त्यांना अतिशय लळा लागला. भारत भ्रमण करण्यासाठी समर्थांनी निश्चय केल्यावर त्यांच्या मनात आलं की मी जर भारत भ्रमणासाठी जातो म्हटलं तर हा मुलगा माझ्या पाठी लागेल. तो जेव्हा भेटायला यायचा तेव्हा सुद्धा घरी जायला तयार नसायचा. आई मी इथेच राहतो असं म्हणायचा. तेव्हा समर्थ त्याची समजूत घालायचे आणि त्याला घरी पाठवायचे. आता हा मुलगा हळूहळू मोठा झालेला होता. समर्थांच्या मनात विचार आला की त्याला आपल्याबरोबर न नेता इथेच उपासना कार्यात व्यस्त ठेवावं. समर्थांनी एका शिळेवरती शेणानी स्वतःच्या हाताने मारुतीची मूर्ती स्थापन केली आणि ही मूर्ती केवळ उद्धवासाठी केली. ह्या मूर्तीची सेवा तू करायचेस आणि इथलं सगळं रोजची उपासना तुझी इथे घडावी असं त्याला सांगून त्यालाही आनंद झाला आणि समर्थ भारत भ्रमणासाठी त्यानंतर गेले अशी आख्यायिका आहे. आणखी एक आख्यायिका आपल्याला अशी ऐकायला मिळते की 2 गुराखी जवळच असलेल्या परिसरामध्ये फिरत होते. येता जाता त्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर ते दर्शनाला येत. त्या दोघांची एक दुसऱ्याला म्हणाला की अरे ती शेणाची मूर्ती तू पाहिलीस का?
दुसरा म्हणाला, अरे शेणाची नको म्हणू रे, ती सोन्याची आहे. काय सांगतोस, सोन्याची मूर्ती आहे? अरे हो, बीट, मी म्हणतो शेणाची. दुसरा म्हणाला, मी म्हणतो सोन्याची. दोघंही म्हणाले, जर तुझं खरं ठरलं तर माझ्या गायी मी तुला देईन. आणि दुसरा गुराखी म्हणाला, तुझं खरं ठरलं तर माझ्या गायी मी तुला देईन. दोघंही तातडीने गुरं चरत असतानाच टाकळीच्या ह्या स्थानी आले. आणि जो पहिला म्हणत होता सोन्याची आहे, त्याने आपल्या हातातल्या काठीने त्या मारुतीची शेपटी थोडी खरवडली. अक्षरशः सोन्यातून प्रकाश यावा अशी ती उजळलेली दिसली. बघ, मी म्हटलं होतं नाही सोन्याची आहे. आणि दुसरा म्हणाला, नाही रे, ही सगळी शेणाची आहे. हा संवाद त्या दोघांचा चालू असलेला त्या गायी द्यायच्या ह्या कल्पनेने पहिल्या मुलाने कपाळाला हात लावला. तेवढ्यात गुहेमध्ये ध्यानधारणा करीत असलेले समर्थ प्रत्यक्ष बाहेर आले. आणि समर्थ म्हणाले की अरे, गोमयातच लक्ष्मीचा वास असतो. शेणाचं खत जेव्हा शेतामध्ये घातलं जातं तेव्हा सोन्यासारखं धान्य मिळतं की नाही आपल्याला? दोघांचेही, तुमचं दोघांचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणून तो वाद त्यांनी तिथे थांबवला. अशी ही आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते. हे कथानक ऐकून मला एक आरती सुचली. त्या मारुतीची स्वतंत्र अशी ही आरती ऐका. गोमय मारुतीची स्वरचित आरती. जय देव गोमय मारुती, बुद्धी सहो शक्ती द्यावी करीतो आरती. जय देव गाव तेथे मारुती हीच संकल्पना, उद्धवासव गोमयाची करीती स्थापना. पूजा अर्चा तूच करावी सांगून ते जाती, बुद्धी सह शक्ती द्यावी करीतो आरती. जय देव बलोपासना व्हावी म्हणून करीती स्थापना. भारत भ्रमण करण्यापूर्वी हीच योजना. 11 मारुतीची मंदिरे प्रसिद्ध हो असती, बुद्धी सह शक्ती द्यावी करीतो आरती. जय देव आख्यायिका ऐकतो हो 2 गुराख्यांची, पैज लागली मूर्ती कसली गोमयाची की सोन्याची. गोमयी हो वसते लक्ष्मी समर्थ सांगती, बुद्धी सह शक्ती द्यावी करीतो आरती. जय देव व्यायामासव तरुण जमती हनुमान मंदिरी, जन्मोत्सव ही करीती तेथे उत्साहे साजरी. स्मिता वाहे भक्तिपूर्वक शब्द पुष्पारती, बुद्धी सह शक्ती द्यावी करीतो आरती. जय देव गोमय मारुती, बुद्धी सह शक्ती द्यावी करीतो आरती. जय देव या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, नव्याने हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमचा अभिप्रायही नोंदवा आणि परिचितांना पाठवायला हरकत नाही. धन्यवाद.